शरद पवारांची गरज लागली की ते हवे, अन्यथा त्यांना भ्रष्टाचाराचे सरदार म्हणायची, असे जयंत पाटील म्हणाले. आर्थिक सर्वेक्षणाबाबत जयंत पाटील यांनी त्यांचे विचार मांडले. ते म्हणाले, भारतासमोरील समस्या महागाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव मिळत नाही, केंद्र सरकारकडून मदत मिळत नाही. शहरी भागात जीएसटी आकारणी सामान्य जनतेला त्रासदायक होत आहे. 28% जीएसटी आकारला जातो. IT मध्ये सवलती देण्याची गरज त्यांनी सांगितली. रेल्वे बजेट स्वतंत्र होतं, परंतु ते मर्ज केलं गेलंय. रेल्वेतील ताण देखील वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना विमा मिळत नाही, जाचक अटी दूर कराव्यात. तसंच गृहबांधणी योजना 3 कोटी घरे बांधणार होते, परंतु मागील घरांचे पैसे आले नाहीत. महाराष्ट्राला 60,000 कोटी रुपये मिळणार होते, मात्र फक्त 50 कोटी आले. रेवडी वाटपाबाबत मोदींचे भाषण, त्यांच्या सरकारमध्ये त्यांचेच अनुयायी असल्याचे ते म्हणाले. विधानसभावर आढावा घेताना ते म्हणाले, आम्ही जिथं जास्त जागा लढवतो तिथं जातोय आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा करतोय. नाशिक जिल्हा शरद पवारांना मानणारा जिल्हा आहे. सगळ्यांनी महाविकास आघाडीचा संकेत पाळला पाहिजे. तसंच जरांगे पाटीलवर जयंत पाटील यांनी मत मांडलं. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी बाबत चर्चा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारने ठाम भूमिका सांगावी. विरोधकांना निधी वाटप आणि विकास कामे उद्घाटनाला बोलवत नाही, असा आरोप देखील त्यांनी लावलाय. तसंच सरकारी कर्मचारी आणि RSS वर बोलताना ते म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांनी जातीय संघटना, सामाजिक संघटना यामध्ये जाण्याचे टाळावे. तसंच अजित पवार अलायन्सवर ते बोलले. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये भारतासमोरच्या ज्या समस्या आहेत, विशेषतः महागाई आहे, बेरोजगारी आहे, शेतीमालाला दाम मिळत नाही आणि नाही मिळाला तर केंद्र सरकार त्याला सपोर्ट करत नाही, किंवा एखादं निर्यातीला कधीच बंदी घालणार नाही आम्ही कोणत्याही वस्तूंच्या शेतीमालाची, अशी काही भूमिका केंद्र सरकारकडून आम्हाला अपेक्षित आहे. महाराष्ट्रात आणि देशामध्ये शहरी भागात राहणारा सामान्य माणूस हा GSTच्या कर आकारणीला प्रचंड त्रस्त झालेला आहे. कारण 28% पर्यंत GSTची कर आकारणी आहे. त्याच्याबद्दल काहीतरी धोरणात्मक निर्णय केंद्र सरकार घेईल आणि देशातल्या जनतेला थोडीशी राहत देईल अशी अपेक्षा आहे. आणि मग मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटाच्या देशातल्या नागरिकांना इन्कम टॅक्समध्ये काही सवलती देण्याचं काम करेल. आज देशावर 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे. त्या 210 लाख कोटी रुपयाच्या कर्जात वाढ करणार नाही, अशी आमची अपेक्षा आहे. देशामध्ये जे वेगळे प्रकल्प हातात घेतलेले आहेत केंद्र सरकारने पुढाकार घेऊन, त्या केंद्र सरकारने पुढाकार घेतलेल्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी, विशेषतः महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प आहेत, त्यासाठी त्यांचं फंडिंग व्यवस्थित कसे करतील ही अपेक्षा आहे. रेल्वे बजेट या सरकारने थोडंसं स्वतंत्र होतं, ते पूर्ण या केंद्र सरकारच्या बजेटमध्येच मर्ज केलेलं आहे. त्यामुळे भारतातल्या रेल्वेचे प्रश्न हे महत्त्वाचे आहेत, पण त्याची फारशी चर्चा होत नाही. पूर्वी रेल्वेचं बजेट असायचं, रेल्वेच्या समस्या आणि देशातले कोट्यावधी लोक रेल्वेचा वापर करतात, त्यांची मतं मांडण्याची संधी संसदेत सभासदांना मिळायची. पण आता रेल्वेचं बजेट स्वतंत्र नाही आहे. त्यामुळे रेल्वेत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या उपनगरामध्ये रेल्वे वाहतुकीचा जो ताण नागरिकांच्यावर आहे तो कमी करण्यासाठी जादाच्या रेल्वे चालू करणं, एअर कंडिशन रेल्वेपेक्षा सामान्य माणसांना परवडेल अशा रेल्वे चालू करणं, वंदे भारतची तिकीटं कमी करणं. कारण वंदे भारतच्या रेल्वे चांगल्या आहेत, एअर कंडिशन्ड आहेत, पण तिकीटं सामान्य माणसांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे एक साधारण जनतेचा समज झाला आहे की श्रीमंत लोकांचे चोचले हे केंद्र सरकार पुरवतं, सामान्य लोकांच्या गरजा आणि अपेक्षा यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतं. शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल देखील एक ठाम निर्णय केंद्र सरकारने घेतला पाहिजे. वेगवेगळी राज्य 1 रुपयात विमा, कमीत कमी प्रीमियममध्ये विमा अशा घोषणा करतं, पण केंद्र सरकारची त्याला जी जोडणी आहे ती जोडणी आणि विमा कंपन्यांनी घातलेले जे वेगवेगळे कंडिशन्स आहेत, म्हणजे द्राक्षाचा विमा काढला असेल
तर द्राक्ष उत्पादकाला तो कधीच विमा मिळत नाही, कारण ठराविक दिवस कंटिन्युअस 25 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे अशी एक अट आहे. आणखीन काही अटी आहेत. त्यामुळे जाचकटीने जो विमा या देशातल्या शेतकऱ्यांना मिळत नाही, त्या जाचकटी दुरुस्त कराव्यात आणि विमा कंपन्यांनी एखाद्या वर्षी 1000 कोटी रुपयाचा प्रीमियम घेतला असेल तर किमान 800, 700, 800 कोटी रुपये त्या वर्षी जर एखादी कॅलॅमिटी आली तर शेतकऱ्यांना परत केले जावेत, अशी किमान सिस्टीम या देशातल्या शेतकऱ्यांच्या विमा पॉलिसीबद्दल झाली पाहिजे. आता केंद्र सरकारने अनेक वेगळ्या योजना घर बांधणीच्या काढलेल्या आहेत. मी लोकसभेत एक भाषण मोदी साहेबांचं ऐकलेलं की आम्ही 3 कोटी घरं बांधणार आहे. आता 3 कोटी घरं बांधण्याच्या आधी मागची घरांनाच पैसे आलेले नाहीत. मागची घरं अनेक ठिकाणी अर्धवट बांधलेली आहेत. लोकांनी आपली घरं उतरवली आहेत आणि नवीन घरं बांधायच्या उत्साहानं, पण त्यांना पुढचे दुसरे आणि तिसरे टप्प्याचे पैसे आलेले नाहीत. अशा अनेक योजना आहेत की ज्या योजनांना केंद्र सरकारचे पैसे येत नाहीत. आणि आज केंद्र सरकारने मागच्या वर्षी जवळपास 60,000 कोटी रुपये राज्य सरकारला द्यायचं बजेटमध्ये सांगितलेलं आहे, पण आले किती? 49-50,000 कोटी रुपये. कल्याण नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य, वाहन चालक त्रस्त. कल्याण नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यामुळे पुलावर वाहतूक कोंडी होत असून या खड्ड्यातून मार्ग काढताना अनेक वाहन चालकांचे अपघात होत आहेत. यात वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कल्याण मुरबाड मार्ग पुढे माळशेड घाट मार्ग नगरकडे जातो, त्यामुळे हा मार्ग तसेच त्यावरील शहाड रेल्वे उड्डाण पूल हा महत्वाचा आहे. किती खड्डे पडले पुलावर? बहुत खड्डे पड़ा है शहाड ब्रिज के ऊपर, उल्लासनगर से आने वाली रास्ते पे पूरा. माझं नाव कृष्णा सुरेराव आहे. मी महाराष्ट्रामध्ये राहतो. माझं ह्या रस्त्यावरून रोजच्या 5 ते 6 फेऱ्या होत्या दिवसामध्ये. हा रस्ता आहे ना, दर पावसाळ्यामध्ये याला भरपूर खड्डे पडलेले असतात. गव्हर्नमेंट काय करतं आहे, शासन काय करतं आहे की ह्या रस्त्यावरती नुसते खडी आणून टाकतात, तर ते टेम्पररी होते आणि भर पाण्यामध्ये टाकतात. त्यामुळे ते परत गाड्या आल्या की ती खडी परत निघून जाते पूर्णपणे आणि परत तो खड्डा आहे ना जसा जसा भरला तो. जेव्हा 2-3 दिवस पाऊस मोकळा होतो त्या टायमाला या खड्ड्यामध्ये आहे ना एकतर चांगल्या प्रकारची डांबर टाकली पाहिजे, ज्यामध्ये डांबराचं प्रमाण जास्त आहे, अशी डांबर या खड्ड्यामध्ये टाकली पाहिजे जेणेकरून ती आहे पावसामध्ये निघली जाणार नाही. तर हा या ठिकाणी रोजचे आहेत ना स्कूटीवाले, रिक्षावाले मोठे मोठे खड्डे पडले. स्कूटीवाले अक्षरशः पडतात आणि जेव्हा खूप पाणी पडतो, जास्त पाणी पडतो, त्यावेळेस काय होतं आहे की ह्या खड्ड्यामध्ये पाणी भरते आणि नागरिकांना तो खड्डा दिसला जात नाही. आणि स्कूटीचे चाकं टायर छोटा असल्याकारणाने काय होतं आहे त्यांचा तोल बसत नाही, पटकन ते खड्ड्यात पडून बाजूला पडतात. मागून जी गाडी येणारी असते ती त्यांच्यावरती अंगावरून जाते किंवा पायावरून हातावरून जाते. असे अपघात या रस्त्यावरती नेहमीच होत असतात आणि शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. अजय बारसकर यांचं आत्मचिंतन आणि गाथा व संविधान याचे पारायण करीत अन्नदान. सुटका झाल्यानंतर अजय बारसकर यांनी मंत्रालय जवळील गांधी पुतळा येथे आत्मचिंतन आणि गाथा व संविधान याचे पारायण करीत अन्नत्याग सुरू केले आहे. त्यांनी स्वतःवर झालेले अन्याय आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी हा निर्णय घेतला आहे. बारसकर यांनी म्हटले की महाराष्ट्रात सध्या झुंडशाही चालू आहे. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार कुणालाच राहिला नाही. मत व्यक्त केल्यास चरित्र हनन, आर्थिक आणि जीवितहानी, सोशल मीडियावरून बदनामी आणि धमक्या दिल्या जातात. मूळ मराठवाड्यांचा प्रश्न सोडून मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर जातींमध्ये द्वेष भावना निर्माण केली असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. बारसकर यांनी पुढे सांगितले की मराठा समाजातील मुलांना शिक्षण व सरकारी नोकरीचे खोटे स्वप्न दाखवून राजकीय गणिते मांडून आरक्षण आंदोलनाखाली राजकारण सुरू आहे. त्यांनी मत व्यक्त केल्यावर त्यांच्यावर बलात्कार सारखा गंभीर आरोप करून त्यांना भोंदूबाबा म्हणून अपप्रचार करण्यात आला. सर्व अन्यायाविरोधात आणि भगवान पांडुरंगाकडे न्याय मागण्यासाठी बारसकर
यांनी आत्मक्लेश, आत्मचिंतन आणि अन्नत्याग सुरू केला आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांच्या गरीब मुला-मुलींना बालवाडीपासून ते मेडिकल इंजिनिअरिंगचे विविध कोर्सेस मोफत शिक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. मी त्यांना नोटीस पाठवली, परंतु तिचं त्यांनी काही उत्तर दिलं नाही. माझ्यावर खोटा आरोप केला. नुसतंच ते नाही तर मराठा समाजाला भावनिक करून भडकायचं काम हे लोक करत आहेत. म्हणजे इतकं खोटं बोलले. 1.5 कोटी लोकांना फायदा झाला, 1.5 कोटी दाखले मिळाले. माझ्याकडे आकडा आहे की 45,431 नोंदी मराठवाड्यात सापडल्यात आणि 1,36,997 दाखले वाटप झाले. इतका आकडा आहे. आणि असं असताना हे जरांगे महाशय म्हणतात 1.5 कोटी लोकांना दाखले दिले. मी खोटेपणाचा पुरावा दिला. मला काय त्याच्यात जायचं नाही त्या राजकारणात. तू कोणलाय निवडून आण, कोणलाय पाड, ते भाजपला तर पाड. मला काय मी माझ्यावर फडणवीसचा शिक्का लावला. नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये बघा, बलिप्रतिपदेच्या दिवशी 20/10/2017 मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा मी कंप्लेंट केलेली. पोलीस स्टेशनचा शिक्का आहे. तिचे पेपरला बातमी आलेला आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांची चेष्टा. हे आम्ही इतके आंदोलन केले आणि या आंदोलनाचं फळ या आम्हाला इतक्या वाईट पद्धतीने आलेलं आहे. माझी समाजाला विनंती आहे की भावनिक होऊन पाहू नका. राजकीय पाठबळ असं नाही वाटत? अरे बिलकुल पाठबळ, राजकीय पाठबळ. बघा, कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला तरी पाडायचं. मग यांना पाडायचं, मग कोणाला आणायचं? तुम्ही तुमचे नवीन लोक देऊ शकता का? तुमच्याकडे आहे का? काय टीम वर्क आहे? काय कायद्याचे अभ्यासक आहेत? 288 कोणते लोक आहेत? काही नाही. फक्त कोणाला तरी यांना फायदा करून द्यायचा आहे, कोणाला तरी निवडून द्यायचंय आणि म्हणून त्याच्यासाठी हे सगळा आटापिटा चाललाय. माझं कोणाला निवडून द्यायचं नाही. तुम्ही कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा. आम्ही प्रामाणिकपणे या कोणत्याही समाजाला त्रास न होता मराठा समाजाचं कसं न्याय हक्काने त्यांचं हक्काचं आरक्षण मिळेल याच्यासाठी आम्ही लढत होतो आणि ती लढाई अजूनही माझी चालू आहे. कमी आता मी एकटा जरी असतो तरी मी माझा कोर्टाच्या कायदेशीर मार्गाने लढत राहणार आहे. बेवारस रुग्णांना निर्जळी स्थळी सोडल्याप्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयात घेतली डीनची भेट. ससून रुग्णालयात बेवारस रुग्णांना रस्त्यावर सोडल्याच्या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली. त्यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना हा प्रकार माणुसकीला काळिमा फासणारा असल्याचं म्हटलं आहे. धंगेकर यांनी डीनशी चर्चा करून संबंधित डॉक्टरला निलंबित करण्याचा शब्द मिळवला आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी पवार साहेबांची भेट घेऊन गेलो आणि मागच्या आठवड्यामध्ये बी असंच एका डॉक्टरने एका पेशंटसाठी मेडिकलची औषधं आणण्यासाठी त्या पेशंटला त्रास दिला. त्याच्याबद्दल त्यांची मी चर्चा केली की साहेब अशा पद्धतीने हे असं ससूनमध्ये घडता कामा नये. पण कालच एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओमध्ये 32 वर्षाचा रुग्ण ज्या पद्धतीनं सोडून दिलाय रस्त्यावर आणि ते माणुसकीला काळिंबा फासण्याचा जो प्रकार झालेला आहे, तर त्याच्या संदर्भात मी त्यांच्याशी आज भेटलो. दिलेला आहे की मी आता त्याला निलंबित करतो आणि निलंबित करून चौकशी करा. चौकशी करून निलंबित करू नका, पहिले निलंबित करा मग चौकशी करा. आणि अशा पद्धतीने जर ससून मध्ये होत असेल तर ही प्रकार घृणास्पद आहे आणि हा माणुसकीला काळिंबा फासणार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी अधिवेशनामध्ये मी महाराष्ट्रातल्या सरकारी रुग्णालयामध्ये कशा पद्धतीने कारभार चालतो ह्याचं मी विधानसभेत बी बोललोय. आणि ससूनचा जर बजेट बघितलं आपण तर पुण्यातल्या नामवंत दवाखान्यापेक्षाही जास्त बजेट हे ससूनवर खर्च केलं जातं. पण सिस्टीम मध्ये अभाव असल्यामुळं अशा पद्धतीचा रुग्णांना उपचार मिळत नाही आणि प्रचंड प्रमाणामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये आज रुग्णांना ज्या पद्धतीने त्रास होतोय आणि ज्या पद्धतीने रस्त्यावर नेऊन सोडलाय तर हे प्रचंड चुकीचं काम आहे. आणि ह्या पुणे शहरामध्ये चाललंय काय असं म्हणायची परत वेळ येते आणि या ससून मध्ये चाललंय काय. तर अशा पद्धतीने जर होत असेल तर लोकशाही आता आणि ही कार्यकर्ते आहेत, अनेक कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्याशिवाय हे न्याय मिळणार अशी आता मानसिकता सगळ्यांची झाली. ह्या खात्याचे मंत्री त्यांनाही मी वारंवार बोलतोय आणि आपण बघितलं असेल तर ह्यामध्ये भ्रष्टाचाराचा कळस झालेला आहे. आपण मागच्या आठवड्यात बघितलं असेल पूजा खेडेकर सारखे अनेक अधिकारी हे अपंगाचे सर्टिफिकेट घेऊन जातात.
म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आता फक्त पैसाच राहिलाय, माणुसकी निघून गेलेले आणि जनता ज्या पद्धतीनं हा पुकाराच्या रूपाने ह्या सगळ्या सिस्टीमला पगार मिळतो, मेडिकलची औषधं मिळतात, दवाखान्याची सुधारणा केली जाते, पण पेशंटला सुधारणा मिळत नाही. पेशंटला ज्या पद्धतीनं वागवलं जाते पद्धत चुकीची. पण हा प्रकार आजच झालाय का असं नाही, हा वर्षानुवर्ष हा प्रकार झाला. पूर्वी हेच रुग्ण तुम्हाला रस्त्यावर दिसायचे उचलून नेऊन टाकलेले, पण आता हे सगळ्या सेवक संस्था आहेत, नागरिक ओरडतात म्हणून झाडं आड कुठंतरी लांब टाकायचं, त्याचा तिथं मृत्यू झाला तरी त्याकडे कोणी बघायचं नाही. म्हणजे हा तर खरा गुन्हा खून केल्यासारखा आहे. तर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. मी बर्न गार्डन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोललो, त्यांनाही आता एक पत्र देतो की याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि हा जर झाला तर अशा सिस्टीमला आज लगाम बसेल. आणि ह्या ससूनमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर लोक पेशंटशी बोलतात, तिथला नोकर चाकर बोलतो, अत्यंत अपमान. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्या. मराठा क्रांती मोर्चा आक्रमक. मराठा समाजाला व त्याच्या सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने निवासी उपजिल्हा अधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहे. मराठा समाजाला व त्याच्या सगळे सोयऱ्यांना सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मंजूर करण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सवलतींची मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. याकरिता मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा आमरण उपोषण केले आहे. सरकारने त्यांना केवळ आश्वासने देऊन त्यांची फसवणूकच केली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईकडे मोर्चा काढला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रिमंडळातील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी लेखी दिलेले आश्वासन पाळले नाही. याचाच अर्थ सरकार मुद्दामून वेळ काढूपणाचे धोरण अवलंबून समाजाची नेहमीच फसवणूक करत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. बाईट मराठा बोला. आज आमचे मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते जरांगे साहेबांनी 20 तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळाला पाहिजे म्हणून. आणि सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करण्यासाठी ते आजपर्यंत जे उपोषण चालू आहे त्याला पूर्ण धुळ्यातून मराठा समाजाचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि आज आम्ही त्याच्यासाठीच सर्व मराठा समाज, सकल मराठा समाज सर्व जमून सण आज निवेदन देण्यात आलेलं आहे की साहेबांना जी जेड सिक्युरिटी दिलेली ती कायम असायला पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण हे मिळालाच पाहिजे. याच्यासाठी आमचा सर्व सकल मराठा समाज आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जमलेला आहे. आणि याचं जर पूर्तता लवकर मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही तर अजून याच्या पुढं काय मोठं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करणार आहे आणि धरणे उपोषणालाही आम्ही बसणार आहोत. हे आम्ही आता शेवटची लढाई आहे आणि ही पार पाडल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. 20 जुलैपासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आंतरवली सराटी येथे उपोषणाला बसलेले. याची पूर्ण पार्श्वभूमी जरी आपल्याला माहीत असली तरी शासनाने वेळोवेळी आतापर्यंत 4 वेळा जरांगे पाटलांकडून वेळ मागून घेतला आणि जेवढ्या तारखा दिल्या एकाही तारखेला शासनाने कोणताही GR काढलेला नाही आहे. प्रत्येक वेळा मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. शासनानेच सांगितलं की आम्ही सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढतो आणि मागच्या वेळेस जे पत्रक काढलं त्याच्यावर कुठली कारवाई नाही. आणि कुणबीचे 52 लाख ज्या नोंदी सापडलेल्या आहे त्याच्यावर अजूनपर्यंत कोणालाही सर्टिफिकेट दिलं जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं धुळे जिल्ह्यामध्ये धुळे जिल्हाधिकारी साहेबांनी 82,000 कुणबी नोंदी सापडल्याचं पेपरला त्यांच्या कार्यालयातून जाहीर केलं, परंतु अजूनपर्यंत एकही दाखला दिलेला नाही आहे. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि साहेबांना पुन्हा विनंती करतो की तुम्ही हे वाटप त्वरित चालू करा, अन्यथा मराठा समाज जिल्हाधिकाऱ्याविरुद्ध धुळ्यामध्ये आंदोलन उभा करेल. कारण ही त्यांची जबाबदारी त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि ते दिलेच गेले पाहिजे. आणि आमची महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जरांगे पाटील साहेब जो आदेश देतील मग तो राजकीय असेल किंवा सामाजिक असेल त्याची धुळे जिल्हा मराठा समाज हा पूर्ण ताकदीने त्याची म्हणजे त्याच्या
गरीब शेतकरी महिला यांच्या विकासासाठी समर्पित असलेला अर्थसंकल्प आहे असं डॉक्टर अनिल बोंडे म्हणाले। राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर बोलताना म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला आहे। गरीब शेतकरी महिला यांच्या विकासासाठी समर्पित असलेला हा अर्थसंकल्प आहे। विकसित भारताच्या निर्माणाकरिता 9 प्राधान्य देण्यात आले आहेत। यात पहिले प्राधान्य कृषी आणि ग्रामीण भागाला दिले आहे। नैसर्गिक शेती करणाऱ्यांना 1 कोटी शेतकऱ्यांना शेतीपासून ब्रँडिंग मार्केटिंग पर्यंत संपूर्ण सुविधा त्यात देण्यात येणार आहे। सगळ्या हावखेड्यांमध्ये जमिनींच्या सातबाऱ्यावरून वाद असतात। डिजिटल फार्मिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचे काम सुद्धा या अर्थसंकल्पात असल्याचं त्यांनी सांगितलं। ग्रामीण भागाच्या विकासाकरिता 2 लाख कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत। या अर्थसंकल्पात युवकांसाठी महत्त्वाचे की त्यांना 1 कोटी युवकांना इंटर्नशिप मिळणार आहे। हा अर्थसंकल्प सर्वांना दिलासा देणारा आहे, त्याचं मी स्वागत करतो असं महाराष्ट्र राज्यातील जो पश्चिम विदर्भ क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील 2001च्या जर आपण आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहे। या मागच्या 6 महिन्यामध्ये अमरावती विभागात जवळपास 500च्या वर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या। त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील जवळपास 170 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा अमरावती जिल्हा आता शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे। परंतु इथलं जे शासन आहे 2001 पासून जर पाहिला आपण 2011च्या या 20 वर्षाचा 22 वर्षाचा कालखंड जर पाहिला, अनेक कलेक्टर इथं आले, अनेक विभागीय आयुक्त आले, परंतु इथे शेतकरी जो आत्महत्या करणारा होता यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे होती ती इथल्या प्रशासनाने केली दिसत नाही। आपल्याला मोदी सरकार एक पपलू देतं की पीक विम्याचं जवळपास 2023चा आकडा असा म्हणतो की या विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांचा निव्वळ नफा हा 4 कोटी आहे। परंतु नुकसान भरपाई पर्सेंटेज जर पाहिलं तर ती 1% आतमध्ये आहे। आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला म्हणजे जागा करण्यासाठी इथे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत आहोत। शासनानं वेळीच शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखायला पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखायला पाहिजे। कारण की शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर एवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही। निर्जन स्थळी सापडलेल्या रुग्ण प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई होणार असं डॉक्टर एकनाथ पवार म्हणाले। ते म्हणाले, असे जर काही करण्यात आले असेल तर संबंधितांवर कारवाई होणार आहे। वार्डमधून जर एखादा रुग्ण पळून गेला तर तेथील इन्चार्ज डॉक्टरांना कळवतात, डॉक्टर पोलिसांना कळवतात। तो रुग्ण रिक्षामधून गेला आहे, त्याची चौकशी करत आहोत। बऱ्याच अशा रुग्णांना ज्यांचे नातेवाईक नाही त्यांना त्यांचे जे काही ठिकाण आहे तिथे पोच करतो। त्या रुग्णाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता। 32 वर्षीय इसम निनावी म्हणून 16 जूनला रात्री ऍडमिट झाला होता। या रुग्णाला ॲम्ब्युलन्स घेऊन आली होती। हा इसमचा अपघात झाला होता, त्याला भरती करून घेतले, त्याच्यावर उपचार केले। परत 27 जूनला दुसऱ्यांदा त्याचे ऑपरेशन केले, त्याला 4 टाके सुद्धा 4 जुलैला काढले आहेत। परवाच्या दिवशी तो पळून गेला। त्याआधी मात्र रुग्ण डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या, खूप दिवस झाले। मिळालेल्या माहितीनुसार हा रुग्ण मध्य प्रदेशमध्ये राहणार आहे। त्याचे नातेवाईक कोणी सापडले नाहीत। पाय नसलेला व्यक्ती स्वतः पळून जाऊ शकत नाही। चौकशी सुरू आहे, त्याचा अहवाल लवकरच येईल असं। हा 32 वर्षाचा इसम म्हणजे निनावी म्हणून ॲडमिट झाला होता 16 जूनला रात्री 7:30ला। ह्या रुग्णाला 108 नंबरची जी ॲम्ब्युलन्स असते ते घेऊन आले होते। ह्या इसमाचा ॲक्सिडेंट झाला होता, बस त्याच्या पायावरून गेली होती रनवर आणि त्यानंतर 108च्या ॲम्ब्युलन्सने त्याला घेऊन आले होते 16 जूनला। त्याला आपण भरती करून घेतलं आणि त्यानंतर सगळं बघून प्लॅस्टिक सर्जरी आणि ऑर्थोपेडिकवाल्यांनी त्याचे उपचार केले आणि 16 तारखेलाच त्याच्यावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सर्व उपचार करण्यात आले। त्यानंतर
त्याची जखम थोडीशी ही झाली होती, तर जखमेचं पण परत दुसऱ्यांदा त्याचं ऑपरेशन केलं 27 जूनला आणि त्याचे सगळे ती जखम जी आहे टाके बिके सगळे टाकले गेले आणि त्याचे टाके 4 जुलैला काढलेले आहेत, जखम भरलेली आहे, त्याच्यावरती सगळे योग्य उपचार केलेले आहेत. आता परवाच्या दिवशी तो ॲब्स्कॉन्ड झाला आहे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यापूर्वी ह्या रुग्ण जवळजवळ 8 दिवसापासून डॉक्टरांना सांगत होता की मला घरी सोडून द्या, मला घरी सोडून द्या, खूप दिवस झाले आणि डेली तो रडत होता असं मला माहिती मिळालेली आहे. हा रुग्ण जो आहे तो जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे तो मध्य प्रदेशातला राहणारा आहे आणि बाकी त्याचं आमच्या सोशल वर्करनीही त्याचा शोध वगैरे घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं रिलेटिव्ह कुणी असं काही सापडून आलेलं नाही. परत जिथं तो MP मधला राहणारा आहे तिथल्या पोलीस स्टेशनची आमच्या इथल्या लोकांनी संपर्क केला होता, त्यांना माहिती दिली असा असा इशम आहे, पण त्यांच्याकडनं आधी सांगितलं गेलं की आम्ही बघतो आणि तुम्हाला परत फीडबॅक देतो, परंतु नंतर त्यांचाही काही फोन केल्यानंतर रिस्पॉन्ड करत नाही. येरवडा पोलीस ठाण्यात याच व्यक्तीच्या संदर्भात एक तक्रार दाखल झाली आहे, ज्यात तुमच्या हॉस्पिटलचे डॉक्टर हे बेकायदेशीररित्या या रुग्णाला एका रिक्षात रात्री बसवून विश्रांतवाडीला निर्जनस्थळी सोडून आले. या संदर्भात एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला होता. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या रिक्षात म्हणजे पुराव्यादाखल त्यांनी त्याचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तुम्ही जी स्टोरी सांगताय की त्या रुग्णानंच विनंती केलेली होती, तर तशी विनंती त्याने केलेली असेल तर त्याच्या नातेवाईकांना एक आपण कळवलेलं होतं का? मुद्दा आहे नातेवाईक मी आत्ताच सांगितलं ना, त्याचे नातेवाईक कुणीही आढळून आलेले नाही. त्याचं जे गाव आहे तिथं पोलीस स्टेशनला पण सांगितलेलं आहे. त्यांची डिस्चार्ज प्रोसिजर झालेली आहे का? डिस्चार्ज म्हणजे MSWला सांगितलं होतं गेल्या 8 दिवसापासून की त्याला त्याचं कुठल्या तरी संस्थेत किंवा कुठेतरी त्याचा शोध घेऊन तिथे पाठवा म्हणून. म्हणजे त्याचे उपचार पूर्ण झालेले होते. तुमच्याकडून असं बेकायदेशीररित्या रात्री अपरात्री रुग्णाला फेकून देता नालीमध्ये वगैरे नाही, असं योग्य नाही. जर ते झालेलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई. तुम्ही जे सांगता आहात त्याच्यामध्ये थोडंसं तथ्यांमध्ये जरा थोडंसं डिफरन्सेस येतात. तुम्ही असं म्हणताय की त्या व्यक्तीनं स्वतः डिमांड केली होती. येस, त्या व्यक्तीशी मी स्वतः बोललोय आज सकाळी. नंतर त्या व्यक्तीची कस्टडी कुणाकडे आहे? ते पळून गेल्याचं काही पाय नसलेला व्यक्ती पळून गेला असं तुम्ही सांगताय. ॲक्सिडेंट झाले म्हणजे त्यांना जावं लागलं असेल कसं तरी स्ट्रेचरवर, खुर्चीवर. पाय नसलेला व्यक्ती स्वतः आता पळून जाऊ शकत नाही. बरं, खरी गोष्ट आहे. तुम्हाला पेशंट आता ऍडमिट आहे आपल्याकडे. पेशंट आपल्याकडे ऍडमिट आहे. पेशंट इथून गेला, तो विश्रांतवाडीला सापडला, तिथून परत आणून ठेवला इथं. याचं कारण काय? हे कुणी नेऊन सोडला? पेशंट विश्रांतवाडीला कसा गेला याबाबत तुमच्याकडे काय माहिती? त्याची आपण चौकशी लावलेली आहे. ते सर्व चौकशी करून त्याचा अहवाल येईल. आता चौकशी चालू आहे त्याची. आपल्याला तक्रार काय प्राप्त झाली या प्रकारात? तात्काळ त्याची चौकशी करण्याचे मी आदेश दिलेले आहे. सर, प्रश्न अत्यंत साधा आहे. आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये काय तक्रार प्राप्त झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करता? तक्रार काय? तक्रार अशी माझ्याकडे लेखी कोणाचीच प्राप्त नाही आहे. जे मीडियामध्ये आलं आहे आणि जे मीडियामध्ये आलं आहे एक काहीतरी व्हायरल झाला आहे तो आम्हाला पाठवलेला आहे. त्याच्यावरूनच मी लगेच तात्काळ चौकशी लावलेली आहे. नाही, ते जे व्हायरल करणारे पण इथंच बसलेले आहेत, त्यांची बोलणं झालंय का? नाही, आत्ताच बोलणं झालं. आत्ता बोलणं झालं माझं. त्यांनी जे आरोप करतात त्यांनाही विचारा तुम्ही, ते बोलले का माझ्या? त्या आरोपाशी, ते जे आरोप करतायत त्या आरोपाशी तुम्ही सहमत आहेत की तुम्ही वेगळी चौकशी करणार? नाही, त्याची चौकशी करून मगच बघावं लागेल. या संदर्भात गुन्हा दाखल झाला असं तर पोलीस त्यांची चौकशी करतील. डिस्चार्ज प्रोसेस सांगा. डिस्चार्ज प्रोसेस झाली का कागदावर त्या पेशंटची? नाही, डिस्चार्ज प्रोसेस म्हणजे त्याला ॲब्स्कॉन्ड म्हणून दाखवलं. ते डिस्चार्ज पेशंट बाहेर कसं गेला याची काही माहिती घेतली का तुम्ही? एखादा पेशंट ॲब्स्कॉन्ड होतो तर तू कसं जातो? ज्याचे पाय नाहीये तो पेशंट ॲब्स्कॉन्ड कसा गेला? साधं मला जी माहिती मिळालेली आहे त्याप्रमाणे त्या पेशंटला त्या रिक्षामध्ये नेलेलं आहे, एवढी मला प्राथमिक माहिती मिळाली. काय तसं काहीतरी नाव सांगितलं होतं, यांचंच नाव सांगितलं होतं, रेवत का काहीतरी. आदिनाथ कोण आहे? डॉक्टर त्याला घेऊन आले त्या नवीन बिल्डिंग मधून.
मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी ठाकरे गटाचे आंदोलन। मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर ठाकरे गटाने खड्ड्यांच्या समस्येवर आवाज उठवण्यासाठी आंदोलन केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोटी टोलनाका अडवून आंदोलन सुरू केले। शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावेपर्यंत विना टोल गाड्या सोडण्याचे ठरवले आहे। आज घोटी या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जन आंदोलन आम्ही करत आहोत। आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं घोटी किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात। अँब्युलन्सला सुद्धा 6-7 घंटे या ठिकाणी मुंबईला पोहोचायला लागतात। पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी न्यावी लागते। असे हे रस्त्यांची चाळण झालेली आहे। गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं। टोल नाक्यांचे कुठलेही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही। टोल नाक्यावर कुठले हेल्पलाईनचे नंबर नसतात। टोल एक कुठली तरी लाईन चालू असते, कुठली तरी लाईन बंद असते। हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते मुंबई पर्यंत बघितले तर टोल नाकेवाल्यांची मनमानी कारभार चालू आहे। या ठिकाणी कुठलेही असं की अँब्युलन्स आली आणि तिला लगेच जागा मिळाली असं होत नाही। खरं तर या ठिकाणी टोल नाक्याच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर असं लाईन सेपरेट पाहिजे की ज्या ठिकाणी अँब्युलन्स जाऊ शकेल आणि कुठलाही विना अडथळा पेशंटला ते सुखरूपपणे नेऊ शकतील। रस्त्याचे चाळण झालं, रस्त्यामध्ये जर आपण बघतो खड्डेच रस्ते की रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती झाली आहे। शासन हे पूर्ण अपयशी ठरलं आहे। मोठमोठ्या निव्वळ घोषणा शासनाने केलेल्या आहेत। एवढ्याचे रस्ते केले, तेवढ्याचे रस्ते केले। आमच्या इथून समृद्धी महामार्ग जातो, समृद्धी महामार्गावर सुद्धा खड्डे पडलेत आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट होत आहे। म्हणून शासनाची जे झोपलेलं सरकार आहे त्याला जागा करण्यासाठी आज या ठिकाणी हे आंदोलन आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडी सर्व मिळून आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी करतो आहे। सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना व महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काहीही मिळालं नाही असं टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे। ते म्हणाल्या, सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना व महाराष्ट्राला केंद्र सरकारच्या बजेटमध्ये काहीही मिळालं दिसत नाही। हे संपूर्ण पॅकेज बजेट आहे। एकंदरीतच नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना विशेष वागणूक दिली आहे। या बजेटमध्ये महाराष्ट्र व विदर्भाकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे। अमरावतीसह विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, त्यांच्यासाठी काहीच दिसत नाही। या बजेटने महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावला आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे। सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, महाराष्ट्राला काहीही मिळालेलं दिसत नाहीये। हे पूर्ण पॅकेज आहे। हे जे आपल्याला आत्ताचं बजेट जी घोषणा झालेली आहे ते एकंदरीत नितीश कुमारजी आणि चंद्रबाबू नायडूजी यांना स्पेशल ट्रीटमेंट दिल्यासारखी वाटते। महाराष्ट्राकडे, विदर्भाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे। इथं शेतकऱ्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत आहेत, त्यांच्यासाठी काहीही इथं दिसत नाही आहे। आणि खऱ्या अर्थानं जनसामान्याला त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवण्यासाठी इथं शून्य गोष्टी केलेल्या आहेत। हे जे बजेट आहे हे फक्त म्हणजे महाराष्ट्राच्या तोंडाला चुना लावलेला आहे असं दिसत आहे। एकनाथ शिंदेंना काही मिळालेलं नाही आहे आणि महाराष्ट्राला पूर्णपणे रिकामं ठेवलेलं आहे। आंध्र प्रदेश आणि बिहारचे आमदार सोबत राहावे यासाठी बजेटमधून खैरात वाटण्यात आली अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय बजेटवर टीका करत म्हटले की आंध्र प्रदेश आणि बिहारच्या आमदारांना सोबत ठेवण्यासाठी खैरात वाटण्यात आली आहे। बजेटमध्ये महाराष्ट्राला अपेक्षित काहीच मिळाले नाही। ते म्हणाले, ऑन बजेटवर बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्राच्या अपेक्षा भाजपाने पूर्ण केल्या नाहीत। कोणत्याही ठिकाणी महाराष्ट्राचा उल्लेख नाही। आंध्र प्रदेश आणि बिहारच्या आमदारांना खुश ठेवण्यासाठी बजेटमध्ये विशेष योजना दिल्या आहेत।
संपूर्ण महाराष्ट्रात काय देशात त्याची ओळख राहिली, या निवडणुकीतही लोकसभेला ते दिसून आलं, विधानसभेला कसं चित्र राहील, काय तुमचं या सगळ्या संदर्भात आकलन? विधानसभेला देखील चांगलं चित्र राहील, लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगलं राहील. कारण पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या जनतेला खात्री पटलेली आहे की हे सरकार जाणार आहे आणि त्यामुळं जो दबलेले मतदार होते, दबलेले कार्यकर्ते होते, ते मोकळेपणाने आमच्या सभोवताली फिरायला लागले आहेत. रेडी का सुरू राज्य बजेट महाराष्ट्राला फार मोठ्या अपेक्षा होत्या आणि महाराष्ट्रात डबल इंजिनचं सरकार आहे, ट्रिपल इंजिनचं सरकार आहे म्हणणारे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या तोंडाला पुन्हा एकदा पानं पुसलेली आहेत. महाराष्ट्रातल्या रोजगारासाठी, महाराष्ट्रातल्या उद्योगवाढीसाठी, महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी या कोणत्याही विशेष उल्लेख, महाराष्ट्राचा उल्लेखच नाही जवळपास. आणि त्याच्या उलट बिहार आणि आंध्र प्रदेश इथले आमदार टिकवण्यासाठी आणि सरकार टिकवण्यासाठी त्या दोन्ही राज्यांना विशेष सवलतींचा खैरात वाटण्यात आलेली आहे. देशात ही चुकीची प्रथा पडते आहे. एखाद्याच राज्याला स्पेशल मदत करायची आणि दुसऱ्या राज्यांना करायची नाही, ही देशात एक नवा बॅकलॉग तयार करण्याची शक्यता आहे. आज देशातल्या 2च राज्यांना विशेष सवलतींचा वर्षाव होतोय. मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी केंद्र सरकारच्या या बजेटचा निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजेत, धरणं धरली पाहिजेत की महाराष्ट्राला निग्लेक्ट करण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने केलेलं आहे. यावेळच्या दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी काही नाही. यात एकच योजना अशी दिसते ज्यामध्ये जी लँड रेकॉर्ड्स आहेत त्याच्यात काही रिफॉर्म आणण्याचा विचार त्यांचा दिसतोय. त्या व्यतिरिक्त देशातल्या ग्रामीण भागासाठी काही विशेष यांनी केलेलं नाही. लोकप्रतिनिधी हे जनतेच्या समस्या निकाली काढण्यासाठी असतात असं वसंत पुरके म्हणाले. माजी मंत्री वसंत पुरके यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या महत्त्वावर जोर देत म्हटले की लोकांच्या भावना समजून घेऊन वागणे हेच आमदार आणि खासदाराचे काम असते. लोकशाहीमध्ये लोकांची भावना समजून घेऊन वागणं हेच आमच्या आमदारांचं, खासदारांचं, लोकप्रतिनिधींचं काम असतं. आणि त्यांच्या प्राथमिक अन्न, वस्त्र, निवारण त्यातल्या त्यात पहिली गरज आहे ती पाणी आहे. ही पाणी जर लोकांना पुरेसं मिळत नसेल तर ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे, निंदनीय बाब आहे. आणि म्हणून मी जी नळ योजना आहे ती बरोबर झाली किंवा नाही, पाईपलाईन बरोबर आहे किंवा नाही, फिल्ट्रेशन प्लांट आहे किंवा नाही, अधिकाऱ्यांनी ती क्वालिटी मेंटेन केली किंवा नाही, याच्यासाठी मी अधिकारी, पदाधिकारी या सगळ्यांसोबत संपर्क साधीन आणि कोची गावाला जाऊन त्यांची समस्या निवारणार्थ मी स्वतः पुढाकार घेईन. कारण आम्हाला न शोभणारी अशी बाब आहे. लोकशाहीमध्ये तुम्ही आता ॲश्योर्ड पाणी पिऊन राहिलो, सगळ्या बिस्लरीच्या बाटल्या पण पिऊन राहिलो आणि त्यांनी मात्र गढूळ पाणी प्यावून पोटाच्या आजारून त्यांनी मरावं, ही बाब अतिशय आम्हाला शोभणारी नाही, अतिशय लाजिरवाणी बाब आहे, अशी निषेधार्ह बाब आहे. आणि जनतेच्या दरबारामध्ये जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही येत असतो. अशा स्थितीमध्ये त्यांनी पाणी पिऊन त्यांना कोणी अडवू नये ही देखील बाब निंदनीय आहे. माझा सर्वसामान्य नागरिक त्या आमच्या आमदारांच्या समोर गढूळ पाणी पित आहे, निषेध नोंदवत आहे, ही खरं तर लोकशाहीला अत्यंत हानिकारक, मारक आणि निंदनीय बाब आहे. त्याचा मी निषेध नोंदवतो आणि सर्वसामान्य लोकांना पाणी देण्यासाठी जे काही पुढाकार घेता येईल ते सगळ्या अधिकाऱ्यांची मी बसवून आणि संपर्क साधून त्यांना न्याय द्यायचे मी प्रयत्न करणार. नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांचे भंडारा येथे जोरदार स्वागत. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत परिणय फुके विजयी झाले आहेत. निवडून आल्यानंतर परिणय फुके यांचे प्रथमच भंडारा येथे आगमन झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिणय फुके यांचे जल्लोषात स्वागत केले आहे.